नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे सुरुवातीला आता 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून जे सुरुवातीला इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या 2 वर्षाला जी शिष्यवृत्ती परीक्षा होती ती आता इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या वर्गासाठी आलेली आहे। तर यामध्ये बघा आता अगोदरच मंथनची परीक्षा 4थीच्या मुलांना आहे। मग त्याच्यामध्ये भरपूर जणांचा आता अभ्यास पण होत आलेला आहे आणि जानेवारी आता डिसेंबर संपत आलेला आहे आणि जानेवारी एकच महिना राहिले, फेब्रुवारी स्टार्टिंगला फेब्रुवारी मंथनची परीक्षा आहे। तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडलाय की आता आपण स्कॉलरशिप आणि मंथन दोन्ही परीक्षांचा अभ्यास होईल का, त्याचा अभ्यासक्रम काय आहे किंवा सिलेबस किती काय आहे, मार्क किती गुणांसाठी किती प्रश्न आहेत, असे भरपूर प्रश्न असतात। तर त्या प्रश्नांचं तुमचं या व्हिडिओमधून सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला सर्व माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। तर ह्याच्यामध्ये बघा आता मंथनला आपल्याला अभ्यासक्रम काय होता की मराठी हा विषय आहे 50 गुणांसाठी, गणित 100, इंग्लिश 50 गुणांसाठी, बुद्धिमत्ता 100, म्हणजे ह्याच्यामध्ये पण मराठी 25 प्रश्न, गणित 50 प्रश्न, इंग्लिश 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 50 प्रश्न होते। तर आता बघा तुम्हाला म्हणजे कळेल की तुम्ही मंथन आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करू शकाल का। तर आता बघा तसं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे। तर ह्याच्यामध्ये बघा मराठी विषय आहे तो किती मार्काला आहे, 25 प्रश्न आहेत 50 गुणांसाठी, मंथनला पण 50 गुण आहेत। गणित विषय आहे तो 50 प्रश्न आहेत आणि 100 गुणांसाठी। इंग्रजी भाषा आहे त्याचे 25 प्रश्न संख्या आणि गुण 50 आहेत। बुद्धिमत्तेचं पण 50 प्रश्न आणि 100 गुण आहेत। मग तसंच सेम मंथनसारखे आहेत। तर हे मार्क तर तुम्हाला समजले की ह्याचे पण मंथनचे पण 300 पैकी 150 प्रश्न 300 गुण आहेत आणि ह्याला पण 150 प्रश्न म्हणजे 75 आणि हे 75 150 प्रश्न आणि 300 गुण आहेत। मग अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांचे तर समजले। आता इथं खाली पण दिलेत बघा सोप्या प्रश्नांचे त्याचे स्वरूप कसे असेल 30%, मध्यम 40%, कठीण स्वरूपाचे 30% आहेत। मग ते आता ही संख्या आपल्या ज्याचा अभ्यास चांगला असेल त्याला समजेल, हे अभ्यास नसेल तर सगळेच आपल्याला अवघड वाटतील। तर आता बघा हे जर तुम्हाला मी अभ्यासक्रम दाखवते की सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की दोन्हीचा अभ्यासक्रम सेम आहे का, तुम्हाला होऊ शकेल का नाही होऊ शकेल। आणि हे बघा आता पहिलं ही मंथनचं आहे आणि हे स्कॉलरशिपचं आहे। तर अभ्यास किती सेम आहे आणि तुम्ही करू शकाल का नाही सांगते। मग ही काय मंथनचे आहेत। तर मंथनचं काय आहे बघा अभ्यासक्रम, उतारा त्यावर आधारित प्रश्न, परत कविता त्यावर आधारित, शब्दांच्या जाती म्हणजे कार्यात्मक व्याकरण, त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे आहेत। त्याच्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग, ह्याच्यामध्ये काय वाक्प्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, निर्देश, माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठीत वापरले जाणारे इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे। ह्याच्यानंतर हे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, ह्याच्यामध्ये काय समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, परत समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द। तर अशाच प्रकारे आता त्याच्यानंतर आणखी काय बघा हे मराठीचं झालं अभ्यासक्रम। आता हा स्कॉलरशिपचा आहे। तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये काय आहे, उतारा म्हणजे आकलन, कविता कवितेवरील प्रश्न, तसेच शब्द संपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, समूहदर्शक शब्द समूहाबद्दल, अलंकारिक शब्द, जोड शब्द, परत एकाच शब्दाचे भिन्न शब्द, घरदर्शक, पिल्लूदर्शक, ध्वनिदर्शक, म्हणी, वाक्प्रचार आणि कार्यात्मक व्याकरण। याच्यामध्ये काय शब्दांच्या जाती म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि त्याच्यानंतर इकडं लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध, भाषाविषयक सामान्य ज्ञान आणि त्यावर आधारित प्रश्न। म्हणजे हे मराठीच्या ह्याच्यावरून तर तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की बघा हा मराठीचा स्कॉलरशिप आणि हे मंथनचा स्कॉलरशिप। तर अभ्यासक्रम किती सेम आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल। आता गणिताचं बघा, गणिताचं हे मंथनचं आहे आणि हे स्कॉलरशिपचं। तर किती सेम आहेत बघा। पहिला याचा धडा काय, संख्याज्ञान, स्कॉलरशिपचा पण पहिला धडा आहे संख्याज्ञान, परत मंथनचा दुसरा धडा आहे संख्यावरील क्रिया, ह्याचा पण दुसरा धडा काय आहे संख्यावरील क्रिया। त्याच्यानंतर ह्याचा तिसरा धडा काय आहे अपूर्णांक, त्याच्यानंतर मापन, भूमिती, अपूर्णांक, मापन, भूमिती। मग स्कॉलरशिपचा पण काय आहे बघा, इथं अपूर्णांक आहे, इथं मापन आहे, इथं आकृतिबंध आणि भूमिती। भूमिती म्हणजे चित्रालेख आणि गणित, ह्याच्यात पण म्हणजे मंथनचा पण सेमच आहे, धडेसुद्धा सेमच आहेत, त्याच्या धड्यांचे क्रमसुद्धा सेमच आहेत बघा। मग ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आता इंग्रजीचं तुम्हाला दाखवून देते। तर आता इंग्रजीचं बघा
हे आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट आणि व्होकॅब्युलरी पार्ट आहे थोडा. आणि ह्याच्यात पण बघा हा मंथनचा आहे पहिलं लेटर्स ऑफ अल्फाबेट व्होकॅब्युलरी, त्याच्यानंतर आहे पंक्च्युएशन मार्क, न्यूमरिकल इन्फॉर्मेशन अँड क्रिएटिव्ह थिंकिंग, स्टॉक एक्सप्रेशन, मिसलेनियस, परत कंप्रेन्शन. मग ह्याच्यात पण तेच आहे बघा न्यूमरिकल इन्फॉर्मेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचं पहा इथं आहे आकलन. मग स्कॉलरशिपचा पण पहिला पाठ आहे आकलन, नंतर वर्गीकरण, त्याच्यानंतर क्रम ओळखणे, परत हे समसंबंध म्हणजे तेच आहे ह्याच्यात पण संख्यामाला आकृत्यांची मालिका. इथं आहे संख्यामालिका आकृत्यांची मालिका, क्रम ओळखणे. परत आहे तर्कसंगती व अनुमान, जल प्रतिबिंब, समसंबंध काय येत आहे समसंबंध आणि हे समसंबंध. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे गटाशी जुळणारे पद, परत जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, समान पद ओळखणे, तर्कसंगती, अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा आणि विशेष प्रश्न. तर ह्याच्यामध्ये पण तेच आहे तर्कसंगती, आरशातील प्रतिमा, समसंबंध, समान पद ओळखणे, कूट प्रश्न, गटाशी जुळणारे पद, सांकेतिक भाषा आणि विशेष प्रश्न. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला सेपरेट दुसरा अभ्यास करण्याची गरज नाही. उलट जे मंथनला विद्यार्थी बसले असतील त्यांना हा नक्कीच अभ्यासक्रम सोपा जाईल आणि त्यांची डबल रिव्हिजन झाल्यामुळे त्यांना खूप मदत होईल या अभ्यासाची. त्याच्यामुळे मी तर सुचवेन की तुम्ही जे मंथनला बसले त्या सर्व मुलांनी स्कॉलरशिपला पण बसावे. त्याचा पहिल्या झालेल्या अभ्यासाचा नक्की त्यांना फायदा होईल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण छान वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही जर तुमच्या आता नवीन मंथनचे प्रश्नपत्रिका संच आलेला आहे, जर त्याच्यातील तुम्हाला कुठला प्रश्नसंच सोडून हवा असेल तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू.